नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पाहूया। आजची मुख्य आनंदाची बातमी आहे तर कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता डीए वाढ, 2% महागाई भत्त्यात वाढ। दिनांक 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्यात वाढ लागू, शासन निर्णय निर्गमित। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ लागू, तर शासन निर्णय निर्गमित। कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे, या शासन निर्णयाचा कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे किंवा प्राप्त होणार आहे, वरील प्रश्नाची किंवा उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता आवश्यक पहा। चला तर करूया आजच्या खुशखबरयुक्त बातमीचे स्पष्टीकरण। आनंदाच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। दिनांक 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आलेल्या 2% वाढीव महागाई भत्ता। भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाचा क्रमांक 1/I/2026-E-BB दिनांक 22/4/2026 च्या कार्यालयीन ज्ञानपणाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीस तो अग्रेसित केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञानपणानुसार दिनांक 1/1/2026 पासून वाढ लागू करण्यात आली आहे। 2% दराने महागाई भत्ता वाढ व ज्ञानपण इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील। त्यानुसार दिनांक 1/1/2026 पासून 60% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील। वरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्याचा संकेत क्रमांक 2026-11-12-39-11-9307 हा इंडेक्स नंबर आहे आणि हे पृष्ठांकन डिजिटल सहीने साक्षांकित करून राज्यपालाच्या नावे निर्गमित केला आहे आणि हा 11/5/2026 रोजी म्हणजे आजच हा शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि भारत सरकारच्या अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी हा शासन निर्णय लागू करण्यात आला आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।